नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी. मित्रांनो, एक विनंती, आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढील कादंबरीचा आनंद घ्या. चला आज वाचूयात भाग 27. दुःशासन थांबला नाही. द्रौपदीचा केशकलाप मुठीत धरून तो तिला तसाच फरफटत ओढू लागला. आपल्याला दुर्योधनासमोर आणून टाकलेलं पाहताच दिवसलेल्या नागिणीनं फडा काढावा त्याप्रमाणे त्या मानिनी द्रौपदीची मान एकदम वर झाली. थोड्याच वेळापूर्वी दयेची याचना करणाऱ्या तिच्या डोळ्यातून आता ठिणग्या झडत होत्या. जोरदार हिसडा देऊन तिनं दुःशासनाचा हात झिडकारला आणि अंगाभोवती लपेटलेलं एकमेव वस्त्र सावरत ती उभी राहिली. लज्जेनं मस्तक खाली घालून बसलेल्या पांडवांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत सर्व सभेला उद्देशून ती म्हणाली, एक वस्त्रा कुल स्त्रीला निर्लज्जपणे सभेत खेचून आणून तिची विटंबना करणं हीच कुरुसभेची रीत आहे का? कुरूंच्या या सभेत न्यायनीती जाणणारं कोणीही उपस्थित नाही का? तुम्ही सारे गप्प का आहात? कुल स्त्रियांची विटंबना हाच का कुरूंचा आर्य धर्म? ज्ञानवृद्ध आणि धर्मवेत्या विद्वानांच्या या सभेत माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का? ज्या सभेत वृद्ध नाहीत ती सभाच नव्हे. जे धर्माला अनुसरून बोलत नाहीत ते वृद्ध नव्हेत. ज्यात सत्य नाही तो धर्म नव्हे आणि कपटयुक्त असेल ते सत्यही नाही. पितामह, महात्मा विदुर, आचार्य, तुम्ही बोलत का नाही? सांगा, मी स्वतंत्र आहे की कौरवांची दासी झाली आहे? पाहता काय? बोला, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काहीतरी बोला. तुम्ही सारे गप्प का बसला आहात? या नीचाला अडवायला कोणीच का पुढे येत नाही? धिक्कार, धिक्कार असो तुम्हा सर्व का पुरुषांचा. इतका वेळ चुरूचुरू बोलणारा विदुर आता गप्प झालेला पाहून शकुनीला आनंदाची उकळी फुटली. हसून त्यानं कर्णाकडे पाहिलं. जन्मजात क्षत्रियत्वाचा माज चढलेली एक रूपगर्विता आज केस पिकलेल्या म्हाताऱ्यांकडे धर्म निर्णय मागत होती. स्वतःच्या स्वयंवर मंडपात निमंत्रित म्हणून बोलावलेल्या एका पराक्रमी राजाला सुतपुत्र म्हणून हिणवताना साधा अतिथी धर्म विसरलेल्या द्रौपदीला स्वतः अपमानित झाल्यावर आज आर्य धर्माची आठवण झाली होती. द्रौपदीनं केलेला तो अपमान आठवताच कर्ण विषादानं हसला. भर स्वयंवर मंडपात झालेल्या अपमानाचा डंख मनात जागा झाला. त्यानं पण जिंकला तरी तू सुतपुत्राला वरणार नाहीस असं म्हणाली होतीस. माझ्या मनावर कधी भरून न येणाऱ्या अपमानाची जखम आहे. आज तीच अपमानाची जखम करणारी सौंदर्यवती द्रौपदी स्वतःच अपमानाच्या दुःखानं तडफडत होती. शूरवीर म्हणून प्रख्यात असलेले तिचे 5ही पती दुर्योधनाचे दास होऊन यज्ञात बळी द्यायला आणलेल्या पशुप्रमाणे मूक होऊन बसले होते. ते सार पाहून कर्णाच्या मनातली ती अपमानाची ठिणगी क्षणभर निवळल्यासारखी झाली आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा सुडाची आग भडकून उठली. द्रौपदीच्या त्या प्रश्नांचं कोणीही उत्तर दिलं नव्हतं. सर्वांच्या माना मोडल्याप्रमाणे खाली गेल्या होत्या. सम्राट युधिष्ठिर जमिनीत डोळे खुपसून बसला होता. 5ही पांडव जणू काष्टवत झाले होते. संतप्त उसासे टाकत भीम युधिष्ठिराकडे पाहत होता, परंतु त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यानं पुन्हा असहाय्यपणे खाली पाहत होता. परंतु मान उंचावून द्रौपदीकडे पाहायचं धाडस त्यालाही होत नव्हतं. सांगा, सांगा, स्वतः दास झाल्यानंतर युधिष्ठिरानं मला पणाला लावला आहे, तो अधिकार त्याला आहे का? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. सांगा कुरुश्रेष्ठ. आचार्य द्रोण, महात्मा विदुर, द्रौपदी विचारत होती. तू असा काहीतरी उद्धटपणा करशील हे मला माहीत होतं.
दुर्योधन म्हणाला, पण लक्षात ठेव, युधिष्ठिर माझा दास झाला तेव्हाच तूही माझी दासी झाली आहेस. पण कोणाला शंका नको म्हणून तुझ्यासाठी आणखी एक डाव खेळून मी तुला जिंकला आहे. आता तू माझी भोगदासी झाली आहेस. आता अधिक शहाणपणा मिरवू नकोस. दासाची बायको दासी हाच न्याय होता, तर मग माझ्यासाठी वेगळा डाव खेळायची गरजच काय होती? स्वतः दास झाल्यानंतर युधिष्ठिरानं मला पणाला लावलं आहे, म्हणजेच पणाला लावली जाण्यापूर्वी मी स्वतंत्र होते. म्हणूनच तेव्हा स्वतंत्र होते, तशीच आताही मी स्वतंत्र आहे. द्रौपदीच्या त्या बिनतोड युक्तिवादानं अवघं सभागृह स्तंभित झालं. तिच्या त्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देऊ शकत नव्हतं. जे देऊ शकत होते ते मुखस्तंभ झाले होते. आणि तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणारा दुर्योधनही गोंधळून गेल्याप्रमाणे आता स्वतःच गप्प झाला. सर्व सभा अपेक्षेनं पितामहांकडे पाहू लागली. ते अजूनही काहीतरी बोलतील, या समस्येतून मार्ग काढतील आणि झालेला सगळा अनर्थ टळेल अशी आशा वाटत होती. मोडल्याप्रमाणे खाली गेलेली पितामहांची मान हलली. द्रौपदीला उद्देशून ते बोलू लागले, एखादा माणूस धर्मपत्नीला पणाला लावू शकतो का? राजकन्ये, तुझा प्रश्न महत्वाचा आहे, परंतु धर्माची गती फार गहन आहे. धर्म आणि अधर्म यातील विवेक ही गोष्ट अत्यंत सूक्ष्म असते. द्यूतात हरलेला माणूस दुसऱ्याची संपत्ती पणाला लावू शकत नाही, हे सत्य आहे. युधिष्ठिर स्वतःच दास होऊन बसल्यामुळे तुला पणाला लावू शकत नाही, हे खरं. परंतु दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर एखादा माणूस दास झाला तरी पत्नी ही त्याची संपत्तीच असल्यामुळे तिला तो पणाला लावू शकतो. कारण तो स्वतः दास झाला तरी पत्नीवरचा त्याचा हक्क अबाधितच असतो. दास भार्या म्हणून तीही दासी ठरते. जुन्या काली असं नव्हतं, परंतु आता काळ बदलला आहे. आज आर्य धर्म स्त्रीला ते स्वातंत्र्य देत नाही. एरवी तरी काय, समर्थ आचरतील तीच नीती, ते ठरवतील तोच धर्म, आणि ते सांगतील तेच सत्य, हाच न्याय असतो. कारण बळाचं पाठबळ नसलेला धर्म निर्णय टिकत नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर फार कठीण आहे राजकन्ये. युधिष्ठिर आर्य धर्माचा ज्ञाता आहे. झाल्या गोष्टीबद्दल तो काहीच बोलत नाही किंवा शकुनीनं लबाडी केली आहे असंही तो म्हणत नाही. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं निश्चित उत्तर मला देता येत नाही. एवढं बोलून पितामहांनी पुन्हा खाली मान घातली. तो कपटदूताला बळी पडला आहे पितामह. त्याला द्यूत येत नाही हे शकुनीला माहीत होतं. द्रौपदी युधिष्ठिराची बाजू मांडू लागली. कपट द्यूत खेळून स्त्रियांवर दास्य लादणं, त्यांची अशी विटंबना करणं हा आर्य धर्म असेल, तर द्यूत न येणाऱ्या माणसाला फसवणं हाही आर्य धर्मच आहे का? कशासाठी होतं हे द्यूत? कशासाठी? आमचं राज्य हिरावून घेण्यासाठी? आम्हाला असं अपमानित करण्यासाठी? एका आर्य स्त्रीची अशी विटंबना करण्यासाठी? सांगा, स्तन्य देऊन मुलाचं भरणपोषण करणाऱ्या मातेविषयी तुम्हाला काही आदर वाटत असेल, धर्मपत्नी, कन्या, भगिनी यांच्या अब्रूची तुम्हाला काही चाड असेल, तर माझीही विटंबना थांबवा. एवढं बोलून द्रौपदीनं दोन्ही हातांनी तोंड झाकून घेतलं आणि ती हुंदके देत ढसाढसा रडू लागली. विशालाक्षी द्रौपदीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळू लागले. परंतु ते अश्रू पाहून दुःशासनाला दया आली नाही. तो अजूनही तसाच धटिंगणासारखा निर्लज्जपणे तिच्या जवळ उभा होता. प्रिय पत्नीची ती केविलवाणी अवस्था पाहून इतका वेळ कोंडून धरलेला भीमाचा संयम संपला. युधिष्ठिरावर कडाडून कोसळत तो म्हणाला,
ऐकलास का धर्मार्थ? मोठा धर्मराज म्हणवतोस ना स्वतःला? अरे, जुगार अड्ड्यावरच्या वेश्या सुद्धा कधी अशा पणाला लागल्या नसतील. कोणी काही आगाऊपणा केलाच तर त्याही पायतल हातात घ्यायला कमी करत नाहीत. आणि तू तू तर त्यांच्याहूनही खालची पायरी गाठलीस. राजकन्या द्रौपदीला पणाला लावून तिला या नीचांची दाशी बनवलंस. धिक्कार, धिक्कार असो तुझ्या या कृत्याचा. राज्य घालवलंस, आम्हाला हरलास, मला काही वाटलं नाही. स्वतः दास होऊन बसलास तरीही मी काही म्हणालो नाही, कारण तू आमचा मोठा भाऊ आहेस. पण हे तुझं चुकलं. द्रौपदीला पणाला लावलंस हे तुझं फार चुकलं. द्रुपद राजाच्या लाडक्या कन्येला, धृष्टद्युम्नाच्या बहिणीला, आपल्या 5ही भावांच्या प्रिय पत्नीला पणाला लावून तू दाशी बनवलंस. तुला क्षमा नाही. सहदेवा, जा अग्नी घेऊन ये. ज्या हातांनी यानं हे अधम कृत्य केलं ते हात मी जाळून टाकणार आहे. कौरवांना मारून या अपमानाचा सूड मी घेईनच, पण त्याआधी ह्याला अद्दल घडवतो. काय बोलतो आहेस भीमा? अर्जुन म्हणाला. कोणासमोर बोलतो आहेस याचं काही भान? क्रोधाच्या आहारी जाऊ नकोस. तो आपला मोठा भाऊ आहे. तो स्वेच्छेनच दूध खेळला आहे ना. सभाजन हो, पितामहांनी केलेली धर्मचिकित्सा मला मान्य नाही. दुर्योधनाचा भाऊ विकर्ण सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात बोलू लागला. शब्दातून त्याच्या मनात खदखदत असलेला असंतोष व्यक्त होत होता. खुद्द दुर्योधनाचा भाऊ विकर्णच द्रौपदीच्या मदतीला धावून जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. जो तो आश्चर्यानं विकर्णाकडे पाहू लागला. द्रौपदीनं उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. महामंत्री विदुर आता गप्प का आहेत? उपस्थित सभाजन हो, तुमचा निर्णय मला हवा आहे. तुम्हा थोरांसमोर मी वयानं तरुण आणि अल्पमती आहे, परंतु तुमचं हे मौन मला बोलायला भाग पाडत आहे. एवढं बोलून त्यानं अपेक्षेने इकडे तिकडे पाहिलं, परंतु कुठूनच काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळं त्याचा संताप आणखीनच वाढला. संतप्त सर्पासारखे फुटकार टाकत विकर्ण पुढे बोलू लागला. असं असेल तर ऐका, मनाला स्मरून जे न्याय वाटतं तेच मी बोलतो आहे. द्यूताच्या या खेळामागे फार मोठं कारस्थान दडलं आहे आणि युधिष्ठिर त्या कारस्थानाला बळी पडला आहे. मद्य, मदिराक्षी, मृगया आणि जुगार ही क्षत्रियांची मुख्य व्यसनं आहेत. हे ध्यानात घेऊनच शकुनीनं हे कारस्थान रचलं आणि युधिष्ठिराला खेळायला भाग पाडलं. जुगाराच्या त्या नशेत युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावला आहे, त्यामुळे त्याचं हे वर्तन ग्राह्य धरता येणार नाही. दुष्ट शकुनीनंच त्याला तसं करायला भाग पाडलं आहे. त्यामुळे त्याच्या या कृत्याचा दोष शकुनीकडे जातो. काय पणाला लावायचं हा युधिष्ठिराचा प्रश्न होता. शकुनीनं ते सांगायला नको होतं. शकुनीचं हे वर्तन द्यूताच्या नियमात बसत नाही. दुसरं असं की पणाला लावायला ती त्याची एकट्याची पत्नी नाही, आणि मुख्य म्हणजे तिला हरण्यापूर्वी तो स्वतःला गमावून बसला आहे. त्यामुळे द्रौपदी दासी झालेली नाही हे माझं स्पष्ट मत आहे. कुठल्याही आर्य स्त्रीला कधीही असं एखाद्या जनावरासारखं पणाला लावलं गेलेलं नाही. जी कुठल्याही अर्थानं दासी ठरलेली नाही अशा एक वस्त्रा स्त्रीला सभेत खेचून आणणं हा धर्म नाही. आर्य धर्म तर निश्चितच नाही. साधू साधू, सभाजन विकर्णाची प्रशंसा करू लागले. या सुताला क्षत्रिय सभेत कोणी बोलावलं? त्यानं पण जिंकला तरी मी त्याला वरणार नाही. द्रौपदी नावाच्या एका कुलोत्पन्न
रूप गर्वितेनं केलेला तो अपमानाचा विखारी डंख कितीही प्रयत्न केले तरी कधीही न विसरता आलेली जिव्हारी झोमणारी जखम, सूड घ्यायची आयती संधी चालून आली होती. आपलं धनुर्विद्या कौशल्य पणाला लावून कर्ण तिला जिंकायला निघाला होता आणि त्याच क्षणी त्या लावण्य सम्राधीनं त्याचा तेजोभंग केला होता. कधीही विसरता न येणारी अपमान त्यांनी केला होता. स्त्री समोर झालेला अपमान तो विसरू शकेल? त्यातही द्रौपदी सारख्या सौंदर्य सम्राज्ञीनं केलेला अपमान, कर्णाच्या मनात जागा झालेला अपमानाचा कृष्ण भुजंग सूड घेण्यासाठी फडा आपटू लागला. साधू साधू साधू, सभाजन अजूनही विकर्णाची प्रशंसाच करत होते. विकर्णाचं ते बोलणं, सभाजनांची ती प्रशंसा, हे सार ऐकून कर्णाच्या मस्तकाची शीर तडकली आणि कर्ण ओरडला आणि म्हणाला,